डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पार्टी यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। यासाठी आमचे पाहुणे मंडळी काही आम्ही चर्चासत्र आयोजित केलेलं आहे। रुपयाचा प्रश्न बाबासाहेबांचं पुस्तक आहे आणि या पुस्तकाला 100 वर्ष पूर्ण झालेलं आहे। आणि रुपयाचा प्रश्न, रुपये आणि रक्कम हा विषय आहे आणि या विषयावर बोलण्यासाठी आम्ही मान्यवरांना अर्थतज्ञांना आणलेलं आहे। या ठिकाणी मी विनंती करतो की त्यांनी विचारपीठावर यायचं आहे। डॉक्टर V.P. तायडे साहेब, प्राचार्य सिडनीहम कॉलेज मुंबई यांना विनंती करतो कृपया त्यांनी विचारपीठावर यायचं आहे। डॉक्टर तायडे साहेब एकदा टाळ्या वाजल्या पाहिजेत। आपली मान्यवर मंडळी आहे, आपले विचारवंत आहे आणि अर्थ शास्त्रावर बोलणारे खूप कमी लोक आहेत। हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला। आम्ही हा कार्यक्रम ज्यावेळी आयोजित केला, कृपाल कांबळे आणि मी ज्यावेळी कार्यक्रम आयोजित केला त्यावेळी आम्हाला प्रश्न पडला होता का हे मान्यवर कुठून आणायचे। आम्ही अनेक लोकांना फोनाफोनी केली, परंतु सांगायचे लोक आम्हाला का आम्ही संध्याकाळी सांगतो, उद्या सकाळी सांगतो, परवा सकाळी सांगतो। आम्ही थांबत होतो कारण आम्हाला कार्यक्रम पत्रिका तयार करायची होती, हॉल घ्यायचा होता आणि बऱ्याचशा गोष्टी होत्या त्याच्यामध्ये। परंतु आमच्या एक लक्षात आलं असं, माझे मित्र प्रदीप जाधव जे महानगरला लिहित आहेत, स्तंभ लेखक आहेत, तर प्रदीप जाधवने सांगितलं का महेंद्र तुझा कोणी फोन उचलणार नाही कारण अर्थशास्त्रावर बोलणारी माणसं खूप कमी आहेत। आणि ही जी माझ्या समोर जी मान्यवर आली त्या मान्यवरांची नावं आली आणि म्हणे ह्यांना फोन कर, हे नक्कीच येतील। आणि मी त्यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो। यासाठी ठेवणं ही महत्वाची बाब आहे। मी कांबळे बंधूंचंही इथे मनापासून इथे कौतुक करतो की ते सम्राटचाही सहभाग चांगल्या प्रकारे हे करण्यामध्ये मला आवर्जून आठवण होते बबन कांबळेंची, जे माझे फार जवळचे मित्र होते। त्यांच्यामध्ये जो उत्साह होता, ज्या पद्धतीनं ते काम करायचे, जे निर्भीडपणे ते संपादकीय लिहायचे, ती परंपरा फारच महत्वाची होती। त्याची काही अंशिका होईना ही वाटचाल या बंधूंनी केलेली आहे, ही खरोखरच आनंदाची बाब आहे। आपण सर्व त्यांना सपोर्ट करणारच आहोत, केलेलाच आहे, संपूर्ण महाराष्ट्राने केलेला आहे। या परिसंवादाच्या निमित्तानं मी एक बाब इथे निश्चित सांगू शकेल की हा परिसंवाद आता ह्या पुस्तकाला पब्लिश होऊन आज 100 वर्ष आणि 1 महिना एवढा कालावधी लोटलेला, 101 वर्ष, 100 वर्ष नव्हे। तर हा कालावधी फार मोठा आहे। याच्यावरती जगभरामध्ये परिसंवाद झालेले आहेत। फॉरगेट इंडिया, फॉरगेट उल्हासनगर किंवा कल्याण वगैरे, संपूर्ण जगभरामध्ये आणि अजूनही होत आहे। तर हा 100 वर्षानंतर होणारा कार्यक्रम म्हणजे 101व्या वर्षी होणारा कार्यक्रम, ह्याचा आपल्याला असं अजिबात म्हणता येणार नाही की हे वराती मागचे घोडे आहेत। मी त्याचा अर्थ वेगळा घेतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपीचं महत्व इतकं आहे की तो फक्त शतकाचाच ग्रंथ नव्हे, तर तो एक कंटिन्युइटी ऑफ इट्स रिलेव्हन्स असं मी मानतो की त्याची कंटिन्युइटी जी आहे ही सबंध कालावधीसाठी लागू राहील, इतके त्याचं महत्व असल्यामुळे हा ग्रंथ खूपच महत्वाचा आहे। इथे माझा इथे उल्लेख करण्यात आला सिडनीहम कॉलेजचं प्राचार्यपद, ज्या महाविद्यालयामध्ये बाबासाहेब आंबेडकर 1918 या वर्षी होते, त्यांच्या पावलांनी हे सिडनीहम महाविद्यालय पुनीत झालेलं आहे, पवित्र झालेलं आहे असं मी मानतो। त्या महाविद्यालयामध्ये बाबासाहेबांच्याच आशीर्वादाने, त्यांच्याच मिलिंद कॉलेजमधल्या ट्रेनिंगमुळे आणि अत्यंत नावाजलेले प्राध्यापक जे बाबासाहेबांनी निवडले होते त्यांच्या अंडर शिकल्यामुळे मी अर्थशास्त्रामध्ये मी प्रगती करू शकलो। त्याच्यामध्ये महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य म.बी. चिटणीस होते। माझ्या कालावधी परत 69 ला ते तिथे आले प्राचार्य M.N. वानखडे साहेब होते। त्यांचं आता हे जन्मशताब्दी वर्ष आहे। त्याच्या अनुषंगानं
प्रोफेसर यशवंत मनोहरांचं माझं दोनदा तीनदा बोलणं झालं. हा मुद्दा वेगळा विषय पण मी इथे मांडतो कारण इथे बहुसंख्य इथे आमची विद्वान मंडळी बसलेली आहे. जरी तो वेगळा विषय तरी तो इथे मांडतो. तो विषय असा आहे की वानखडे सर आणि मिलिंद महाविद्यालय हे समीकरण फार वेगळंच होतं. जी संपूर्ण डेव्हलपमेंट मिलिंद महाविद्यालयामध्ये झाली त्याचं जास्तीत जास्त श्रेय हे एम.एन. वानखडे सरांना जाते आणि ती फार मोठ्या ताकदीची व्यक्ती होती. एमपीएससीचे अध्यक्ष वगैरे खूप खूप. तर त्यांच्या अनुषंगानं एक गौरव ग्रंथ काढायचं यशवंत मनोहर आणि बाकी जे मिलिंदचे जे विद्यार्थी आहेत आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे. आपल्यापैकी जर कोणी मिलिंदचे विद्यार्थी असतील त्या काळातले आणि गौरव ग्रंथासाठी आर्टिकल जर देऊ इच्छित असतील तर कृपया त्यांनी तो द्यावा. माझा नंबर असेल, मनोहर सरांचा असेल, यशवंत मनोहर सरांचा. हा थोडासा वेगळा विषय पण मी इथे मांडणं हे मला आवश्यक वाटलं. आता बाबासाहेबांचं आणि सिडनम महाविद्यालयाचं हे जे नातं आहे ते देखील थोडक्यात सांगतो मी. म्हणजे फार अगदी वेळ मला माहित आहे, वेळेची बंधनं आहे. पण एक महत्वाची गोष्ट अशी आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी एका आयुष्यामध्ये किती गोष्टी केल्या याचा अंतच नाही, इतकं प्रचंड मोठं योगदान आहे. इथला कालावधी 1.5 वर्षाचा होता तरी इथल्या या कालावधीमध्ये 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये बाबासाहेबांनी त्यांच्या स्मृती जागृत करून ठेवलेल्या आहे आणि इतिहासाने नोंद घेतलेली आहे त्या गोष्टी की एल्फिन्स्टन कॉलेज काय किंवा त्याच्यानंतर तुमचं विल्सन कॉलेज काय, सेंट झेवियर्स कॉलेज काय, त्यावेळेचे विद्यार्थी यायचे ते 106 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बाबासाहेबांना रिक्वेस्ट करायचे, सर आम्हाला आपलं लेक्चर अटेंड करायचं आहे, ते अटेंड करायचे आणि इतकं प्रचंड विद्वत्तापूर्ण लेक्चर त्यांचे विद्यार्थी. एक 1980ला त्यांचा आमचा एकदा निमित्तानं इन्व्हाइट केलं होतं सिडनामध्ये. त्यांनी बरेचसे त्यांचे अनुभव सांगितले बाबासाहेबांच्या बद्दल की हाऊ बेस्ट प्रोफेसर ही वॉज, अत्यंत अगदी चांगल्या प्रकारे. तर ती सुद्धा आठवण मला इथे आपण सांगणं आवश्यक आहे. आजचा हा जो कार्यक्रम आहे 100 वर्ष 101 वर्ष झालेली आहेत त्याच्या अनुषंगानं मी आणखीन एक छोटीशी बाब सांगू इच्छितो. इथे उल्लेख झाला कोलंबिया विद्यापीठाचा, त्याच्याबद्दल थोडस मी नंतर सांगतो. पण हेच कोलंबिया विद्यापीठ की ज्याच्यामधून बाबासाहेबांनी त्यांचं ग्लोरियस असं MA कम्प्लीट केलं, ग्लोरियस असं PhD कम्प्लीट केलं आणि त्या महामानवाचा जेव्हा 100 वर्ष झाली त्या इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्सला, त्याच्या पब्लिकेशनला, त्यावेळेला जो प्रचंड मोठा कार्यक्रम UN मध्ये झाला त्या युएनच्या त्या कार्यक्रमामध्ये मी जाऊ शकलो. कल्पना सरोज आणि बाकी आपल्यापैकी काही मंडळी त्याच्यामध्ये होती. तर हे सांगायचं कारण असं की तिथला जो कार्यक्रम झाला तो अप्रतिम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये अनेक बाबींमध्ये एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स झाली ज्याच्यामध्ये बरेचसे पेपर झाले, बऱ्याचशा लोकांनी भाग घेतला होता. त्याच्यामध्ये आमच्याकडचे बरेचसे सुबोराम वगैरे सारखे सिनियर IAS ऑफिसर्स होते. तर सांगायचं असं की त्यावेळेला जेव्हा 100 वर्ष पूर्ण झाली, हा इतिहास आहे 2016चा. जसं आपल्या वक्त्यांनी सांगितलं की 1916लाच PhD कम्प्लीट झाली, दॅट इज अ फॅक्ट. तर त्या अनुषंगानं तो कार्यक्रम जबरदस्त मोठा झाला. तर हे संपूर्ण सांगण्याची इथे वेळ नाहीये. पण मी त्याच्यावरती पुस्तक लिहिलेलं आहे आणि ते पुस्तक फार चांगल्या प्रकारे लोकांनी अप्रिशिएट केलेलं आहे. त्या पुस्तकाची प्रत माझं भाषण झाल्या मी आपल्या इथल्या आयोजकांना ही प्रत देईल, एकच प्रत आणलेली आहे. ही महत्वाची बाब आहे. म्हणजे मस्के साहेब आलेले आहेत तिथे, नेव्हीचे ते फार रिटायर्ड ऑफिसर, फार मोठी व्यक्ती, प्लीज टेक युअर सीट. तर हे अधिक न लांबवता मी सरळ आपल्या या विषयाकडे येतो. बाबासाहेबांच्या अर्थशास्त्रावरील ग्रंथ खूप आहेत. त्यांचा MA चा प्रबंध आपल्याला सांगितलं इथे की ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ईस्ट इंडिया कंपनी, नॅशनल डिव्हिडंड आहे, प्रॉब्लेम ऑफ रुपी आहे, प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन 1921चं जे MSCचा ग्रंथ होतं त्याचं पब्लिकेशन आता झालं मागच्या वर्षी. आणि बाकीचं आहे ज्याच्यामध्ये आपण जमिनीचा प्रश्न किंवा त्याला स्मॉल होल्डिंग असेल किंवा मग नद्याजोड प्रकल्प असतील किंवा त्याच्यानंतर स्टेट्स अँड मायनॉरिटी, ज्याच्यामध्ये बाबासाहेबांनी स्टेट डेमोक्रेसीचा जो काही हे केलेला आहे की स्टेट लेवलचं सोशलिझम कसं असेल, ह्या सगळ्या बाबी जे आहे हे सगळं जर आपण एकत्र केलं तर ते बाबासाहेब आंबेडकरांचं इकॉनॉमिक्स.
दॅट इज इकॉनॉमिक्स ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि याचं रिलेव्हन्स त्या कालावधीमध्ये होतं, पण तितकंच रिलेव्हन्स त्याचं आज ह्या घटनेला सुद्धा आहे. त्या मुद्द्याकडे मी नंतर येतो, पण अगदीच थोडक्यामध्ये प्रॉब्लेम ऑफ रुपीच्या बद्दल मी अगोदर सांगतो. आणि मग बाबासाहेब महत्वाचा मुद्दा इथे बंधूंनो भगिनींनो हा आहे की बाबासाहेबांचं एकंदरीत योगदान अर्थशास्त्रामधलं हे सर्वश्रुत आहे, पण त्याचं आजच्या घडीला महत्व काय आहे ही बाबही तितकीच महत्वाची आहे आणि ती तपासून घेणं फार आवश्यक आहे. त्या मुद्द्यावर मी जरा थोडासा जास्त भर देईल. जो डीएससीचा प्रबंध आहे प्रॉब्लेम ऑफ रुपी त्याच्याबद्दल सांगितलेलंच आहे. आणखी आपले प्रोफेसर मनवर इथे आहेत, इथे बसलेले आहेत सगळे आपले, ते सांगतील. पण प्रामुख्यानं हा जो ग्रंथ आहे हा त्यांचा एडविन कॅननच्या मार्गदर्शनाखाली आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये तो त्याचा जन्म झाला. फार प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यावेळेला त्यांना दोनदा इंडियामध्ये यावं लागलं होतं, स्कॉलरशिप संपली होती. त्यातले काही मुद्दे काही मान्य नव्हते एडविन कॅननला. ही सेड दॅट सम ऑफ दी आस्पेक्ट्स which are the severe criticisms against the British government should be eliminated, and he was the last person to do that. He was so strong, he said, I will not change a comma of it. I will not change. फक्त त्याची मेथडॉलॉजी थोडीशी चेंज करून तो सबमिट केला होता. अनेक अडचणी त्यावेळेला होत्या आणि तो ग्रंथ फार महत्वाचा ग्रंथ, पण त्याचा फक्त पार्ट 1च बाबासाहेबांना लिहिता आला. आणि तो पार्ट 1 जो आहे तो हिस्ट्री ऑफ इंडियन करन्सी अँड फायनान्स या नावाने 1947 ला त्याचं पब्लिकेशन झालं. दुसरा जो व्हॉल्यूम आहे तो येऊ शकला नाही, कारण बाबासाहेब इतके वेगवेगळ्या बाबींमध्ये अडकलेले होते. राजकारण असेल, समाजकारण असेल, महाराष्ट्र सत्याग्रह असेल आणि काय काय असेल, की त्याच्यामध्ये इतके ते घडून गेले होते की त्यांना मग ते लिहायला वेळच मिळाला नाही. आणि त्यांच्या त्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे की हा जो पहिला व्हॉल्यूम आहे या पहिल्या व्हॉल्यूमच्या नंतर दुसरा व्हॉल्यूम सुद्धा मी लिहील, पण ते लिहू शकले नाही. ते नंतर कोणीतरी लिहावं असंही त्यांनी सिद्धार्थ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना त्यावेळेला सांगितलं. तर याच्यामध्ये जवळजवळ टोटली 7 भाग आहेत. त्याच्यामधले जे 3 भाग आहे ते गोल्ड स्टँडर्ड बद्दलचे आहे. उरलेले 3 गोल्ड प्युअर गोल्ड स्टँडर्ड आणि गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड याच्यावरती आहे. आणि शेवटचं जे आहे, शेवटचा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं गोल्ड स्टँडर्ड किंवा सुवर्ण पद्धती ही कशी महत्वाची आहे असे 7 चॅप्टर्स आहे. अशी याची थोडक्यात टोपोग्राफी आहे. मुख्य बाबी याच्यामध्ये ज्या त्यांनी सांगितल्या त्या बाबी अशा आहेत की साधारणपणे 2च महत्वाच्या त्यावेळच्या सिस्टीम बाबासाहेबांनी एक्सप्लोर केलेल्या आहेत किंवा बाबासाहेबांनी त्यांच्या त्या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत. त्याचा उहापोह होणं खूप आवश्यक आहे. खूप बाबी आहे सिल्वर स्टँडर्ड बद्दल. आता मी बोललो आपल्या 3 चॅप्टर्स, टोटल 7 चॅप्टर्स आहेत. पण जो मेन कंटेंट आहे, द क्रक्स ऑफ एंटायर प्रॉब्लेम ऑफ रुपी can be surrounded around these 2 points. One, what were the systems of issue of currency more prevalent that time. मग त्याच्यामध्ये 2 बाबी त्यांनी सांगितल्या. एक तर गोल्ड स्टँडर्ड किंवा सुवर्णमान पद्धती आणि दुसरी गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड म्हणजे गोल्ड विनिमय पद्धती मराठीत सांगायचं झालं म्हणजे. आता ह्या 2 पद्धतीच्या शिवाय बाकी एक एक्सचेंज रेट कसा असावा हा मुद्दा फक्त आहे. पण या 2 सिस्टीम महत्वाच्या अशा आणि अत्यंत सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो की गोल्ड स्टँडर्ड म्हणजे काय किंवा सुवर्णमान पद्धती म्हणजे काय आणि गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड किंवा गोल्ड विनिमय पद्धत, सुवर्ण विनिमय पद्धत म्हणजे काय. आणि बाबासाहेबांनी सुवर्णमान पद्धत किंवा ज्याला आपण काय म्हणू की गोल्ड स्टँडर्ड हे का रिकमेंड केलं, हाच सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तर गोल्ड स्टँडर्ड म्हणजे सरळ साधा हिशेब त्यावेळेला होता की गोल्ड समजा आता एक आपण असं पाहतो की आज आपण पाहतो की डॉलर आणि रुपयाचा संबंध असा आहे की $1 इज इक्विव्हॅलंट टू 85 रुपीज. असं गृहीत धरू आपण की एक जो डॉलर आहे त्याची जर समजा $1चं वजन बाबासाहेबांच्या कालावधीमध्ये जाऊ, एक डॉलरचं वजन जर समजा 20 ग्राम असेल
$1चं वजन 20 ग्राम आणि एका भारतीय रुपयाचं वजन जर 10 ग्राम असेल तर बाबासाहेबांनी सांगितलं की हा सरळ सरळ एक्सचेंज रेट आहे, ₹2 विल बी इक्वल टू $1. इतकी सरळ सोपी पद्धती होती आणि त्याप्रमाणे मग त्यांनी ते त्यावेळेचे जे काही एक्झिस्टिंग स्टर्लिंग पाऊंड त्यावेळेला होता, नंतर पेन्स वगैरे होतं वगैरे, हे सगळे जे काही त्याचे एक्सचेंजेस अशा पद्धतीने ठरवावे. त्याच्या मागचं कारण असं होतं की बाबासाहेबांना हे अभिप्रेत होतं. अर्थात अनेक लोक जे म्हणतात की बाबासाहेबांचं अर्थशास्त्र, बाबासाहेबांचं राजकारण, बाबासाहेबांचं संविधान हे सगळं SC आणि ST साठी आहे, हे 100% चुकीचं आहे. हे त्यांनी जे लिहिलं होतं हे संपूर्ण देशासाठी होतं. मी तर असं म्हणेल की त्यातला बराचसा भाग आजही जगासाठी आहे. तर त्या दृष्टिकोनातून खरं म्हणजे गोल्ड स्टँडर्ड किंवा गोल्ड आणि त्यावेळेचे अस्पृश्य किंवा आजचे आंबेडकराइट्स किंवा आजचे बुद्धिस्ट यांचा आणि गोल्डचा काय संबंध आहे? याचा काहीच संबंध नाही. त्यावेळेला तर अजिबातच नव्हता. गोल्ड म्हणजे काय हे आमच्या लोकांना माहितीच नव्हतं. लोखंडाची नाणी आणि काय जे गोष्ट पासून दिले काय ते, पण ते बाबासाहेबांनी त्यांचा ब्रॉड विचार लक्षात घेऊन हे संपूर्ण देशासाठी हा विचार मांडलेला आहे की गोल्ड स्टँडर्ड विल बी बेटर स्टँडर्ड फॉर दिस पर्टिक्युलर कंट्री. कारण त्याच्यामध्ये जे सोयीस्कर भाग आहे देशासाठी तो त्यांनी मांडला, तो असा की ह्याच्यामध्ये रिजिडिटी राहील, म्हणजे तटस्थता राहील, किंवा ज्याच्यामध्ये आपण काय म्हणू की फारसे काही बदल करता येणार नाही अशा प्रकारची जी पद्धत होती. कारण सोनं विरुद्ध सोनं, 2 ग्राम 1 ग्राम काय जे असेल ते, किंवा 20 ग्राम 10 ग्राम, आणि त्याच्या अगेन्स्ट दुसरी जी पद्धत होती ती होती गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड. त्याच्यामधला मुख्य मुद्दा हा होता की देशामध्ये व्यवहार करताना गोल्डचा वापर करावा नक्कीच, बट गोल्ड शुड बी यूज फॉर एक्सटर्नल पर्पजेस, नॉट फॉर इंटरनल पर्पजेस. फॉर इंटरनल पर्पजेस, as my predecessor speaker mentioned, that was meant for the domestic market, की आपल्यासाठी देशासाठी जे काही चलन नालन असेल ते राहील. या कागदी नोटा म्हणूया आपण किंवा सिल्वर स्टँडर्ड म्हणू, ज्याला अर्थशास्त्रामध्ये आम्ही टोकन मनी म्हणतो. आणि इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन साठी मग काय राहील? गोल्डचं हे राहील. मग त्याच्यामध्ये हा एक्सचेंज राहील की $1 बरोबर $2, जो मी अगदी हायपोथेटिकली ते घेतलेला आहे. अशी ही सरळ साधी सिस्टीम होती. पण गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड मध्ये तुम्ही गोल्ड देऊ शकता फॉरेन एक्सचेंज मध्ये, पण डोमेस्टिक मार्केटमध्ये फक्त इंडियन करन्सी आणि इंडियन सिल्वर कॉइन वगैरे असं राहील. तर त्याच्यामध्ये केन्स नावाचा जो प्रचंड मोठा ताकदीचा अर्थतज्ञ त्यावेळेला होता, त्याचं म्हणणं होतं गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड इज बेटर फॉर दिस कंट्री. त्याचं म्हणणं असं होतं की त्याच्यामध्ये लवचिकता आहे, त्याच्यामध्ये सिम्प्लिसिटी आहे, आणि ते जर आपण अवलंबलं तर आपल्या देशातले प्रॉब्लेम मिटतील. साहेबांनी ठामपणे सांगितलं, नथिंग डुईंग फॉर इंडिया, दिस सिस्टम विल बी द वर्स्ट. व्हॉट वॉज द रिझन? बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये त्यावेळेला ही एक गोष्ट होती की जर आपण हे फ्लेक्झिबिलिटी ठेवली तर सरकार काय करेल. आज सरकार काय करते? किप्स ऑन इश्युइंग नोट्स, करन्सी नोट्स प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल, आणि ज्या प्रमाणामध्ये करन्सी नोट्स वाढतात त्या प्रमाणामध्ये महागाई वाढते, आणि या देशातील एकंदरीत जनता जी आहे ती गरीब आहे. फॉरगेट अस्पृश्य किंवा फॉरगेट SC ST, देशातील जनरलच लोक जे आहेत 90% or 85% people are poor in this country, and the administration is taking care of just 5 to 10% people, maybe Adanis or Ambani, whatever. तर बाबासाहेबांचा कन्सर्न त्यावेळेला देशातील गरीब लोकांचं, म्हणून ते म्हणाले की महागाई वाढणार नाही याची दखल घेतली पाहिजे, आणि म्हणून हे गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड आम्ही या देशामध्ये येऊ देणार नाही. कारण बाबासाहेबांनी एक अनुभवलं होतं त्यावेळेला, त्याचा उल्लेख माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी केला की बाबासाहेबांनी त्यांच्या वेगवेगळ्या डिग्र्या घेताना एक असा पॉइंट होता 1921चा की त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी ते MA झालं होतं, कम्प्लीट PhD झाली होती, इकडचं MSc लास्ट फॉर्मॅट मध्ये होतं,